आज आपण मॉम हेल्थ केअर खोपोली ब्रँच मधून आपल्या आईचा एक छान कमरेमध्ये आपल्या थेरपीने का आराम आलाय याच्याविषयीचा छानसा अनुभव ऐकणार आहोत. नमस्ते आई, तुझं नाव सांग. सुवर्णा गुडेकर. सुवर्णा गुडेकर. आई कधीपासून येतेस थेरपीला? 10 दिवस झाले. 10 दिवस पूर्ण झाले. 10 दिवसापूर्वी इथे येण्याच्या आधी काय त्रास होता तुला? कंबर दुखायची, पाय दुखायचे, चालता येत नव्हतं अजिबात. कंबर दुखायची, पाय दुखायचे, प्लस चालता सुद्धा येत नव्हतं. अजिबातच चालता येत नव्हतं. हा त्रास तुला कधीपासून होता? हा त्रास महिन्यापासूनच होता. महिन्याभरापासून हा त्रास होता. त्यासाठी इथे यायच्या आधी काय काय केलंस? भरपूर दवाखाने केले. कुठे आराम असा जाणवला? नाही, कुठेच नाही आराम जाणवला. मग तुला हा त्रास सुरू झाल्यापासून असं काही काम करायला वगैरे जमत होतं? नाही, हा त्रास चालू झाला मी काही काम करत नव्हते. आता मी सगळं करते, जेवण वगैरे करते. जेवण करायला पण जमत नव्हतं, कपडे धुवायला काहीच नव्हतं करत. इथे कसं यायचीस? 2 मिनिटं चालता येत नव्हतं. 2 मिनिटं सुद्धा चालता येत नव्हतं. मी इथे येण्यासाठी चालायला जमत होतं? नव्हतं जमत. मी साईडच्या मुलाला सांगितलं मला एकदा नेऊन सोडव थेरपीला. म्हणजे इथपर्यंत सुद्धा चालायला जमत नव्हतं. एवढा प्रॉब्लेम. आता इथे 10 दिवस तुला इथे आलेले झालं. 10 दिवसांमध्ये तुला काय काय फरक आला आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीने? म्हणजे कंबर वगैरे थांबली, चालता यायला लागलं मला, व्यवस्थित चालता यायला. म्हणजे चालता यायला लागलं. पूर्वी तू गाडीने यायची, आता चालत येते. आता चालत येते. म्हणजे 10 दिवसानंतर तुला व्यवस्थितपणे चालायला जमायला लागलं. जे तुला जेवण करता येत नव्हतं, काम करता येत नव्हतं, आता जमतं. करता येतं, सगळं जमतंय. सगळं काम आता व्यवस्थित करू शकते. तुम्ही पाहिलं असेल की आईची फक्त 10 दिवसांची थेरपी झाली आणि 10 दिवसांमध्ये जे तिला काम करता येत नव्हतं, चालायला जमत नव्हतं, ती मुगलवाडीतून इथपर्यंत सुद्धा तिला गाडी लागायची. एक 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे आणि तेवढ्यासाठी सुद्धा गाडीवर यावं लागायचं. तेवढं सुद्धा चालायला जमत नव्हतं. पण आज तुम्ही बघताय की 10 दिवसांच्या थेरपीमध्ये आई आज व्यवस्थितपणे आपल्या थेरपी सेंटर पर्यंत चालत येऊ शकते. एवढा चांगला आराम मॉम हेल्थ केअरच्या मॉम मॅटच्या थेरपीने झालाय. काय सांगशील आई, मॉम बेड, मॉम मॅट आपल्या थेरपी विषयी? कशी आहे थेरपी? लई भारी, छान आहे. आपल्याकडे जे नवीन मेंबर येत आहेत किंवा जे तुला आता पाहतायत त्यांच्यासाठी काय सांगशील? चांगलं लय भारी, चांगलं आहे. कशी घेतली पाहिजे थेरपी? चांगली घेतली पाहिजे. ज्यांनी हे सेंटर सुरू केलं, ही ब्रँच सुरू केली आहे, त्या आपल्या समता मॅडम, सूरज सर, त्यांच्याविषयी काय सांगशील? लय भारी आहे. लय उपकार आहे. थँक्यू सो मच आई, एवढा छान तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल.